नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरले, कोकणातला प्रमोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत वळ बीचवरती आलेलो आहोत. तर बघूया आता कसा बीचवरती आल्यानंतर कसा अनुभव, बीच बघताना कसा अनुभव येतो तो. हे बरोबर आहेत, हे बघा संगमेश्वरचेच आहेत. आम्ही आता एकदमच आलेलो आहोत सर्व इथे फिरण्यासाठी. मयूर तांबे आहेत. तर चला जाऊया पुढे आता. तर मंडळी आपण आता आलेलो आहोत देवगळी बीचवर. जवळ आहे रत्नागिरी स्टेशनपासून साधारण. मधून आपण पावस मार्गे भाटे पावस आणि पुढे कशेळीचा रोड, त्या रोडवरून सरळ आपण कनकादित्य मंदिर आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला बीच, देवगळी बीच. हा रत्नागिरी स्टेशनवरून साधारण किती किलोमीटर असेल? 38 किलोमीटर, 37 ते 38 किलोमीटर पर्यंत हे हा निसर्गरम्य असा कोकणातला समुद्राचं दर्शन बघायला गेला. अरबी समुद्राचं दर्शन खूपच सुंदर आणि मनमोहक असं आहे. बघू शकता इकडे समोर. गेले खाली ऑलरेडी. मंडळी इकडे बघू शकता समोर किती सुंदर असं वातावरण दिसत आहे. समुद्राच्या लाटा वगैरे, हे बघा समुद्राच्या लाटा वगैरे कशा येतात, असं सुंदर असं दिसत आहे. ह्या बीचला आपलं एक रत्नागिरीमधलं मिनी मालदीव असं पण म्हटलं जातं. कोकणातलं, हा, रत्नागिरी जिल्ह्यातील एक मालदीव प्रमाणेच असं या स्पॉटचं थोडंसं वर्णन केलं जातं. इथे सूर्यास्ताच्या वेळेला खूप गर्दी होती. तुम्ही कधी फिरायला आला तर आवर्जून या आणि इथे नक्की भेट द्या. 4च्या नंतर कधी पण येऊ शकता. आणि इथला जो पॉइंट असतो सूर्यास्ताच्या वेळेला तो खूप बघण्यासारखा असतो. हां, तर इथे एकदा आवर्जून तुम्ही सुद्धा भेट द्या. कुठल्या स्टेशनवरून जवळ पडेल ते? हे रत्नागिरी स्टेशनवरून तुम्ही पावस मार्गे येऊ शकता इथे. ओके. संध्याकाळचं दृश्य बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. तर मंडळी इकडे रत्नागिरी तसेच राजापूरपासून सुद्धा तेवढंच म्हणजे 30-35 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही राजापूरपासून येऊ शकता इकडे सुद्धा. हे पाणी समुद्राचं पाणी आहे, हे इकडे पूर्ण वरती येतं काय? हो, इथे घळ आहे निर्माण झाली. हे बघा समोर. हां, लाटांमुळे ती घळ निर्माण झालेली आहे. हां, तर पाण्याला जेव्हा भरती येते त्या भरतीमुळे पाणी असं उंच उडलं जातं. म्हणजे प्रेशरने आले तर ते असं वरती येतं. हो हो, लाटा वगैरे भरतीच्या वेळी. हो, तो बघण्याचा जो नजारा असतो तो खूप रम्य असा देखावा असतो. अप्रतिम तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्हाला दिसत असतील बरीचशी मंडळी खाली बघा, खाली मंडळी आहे इकडे, आस्वाद घेत आहेत. हां, तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळेला यायला खूप छान असं वातावरण इकडे क्रिएट झालेलं असतं. तर तुम्ही शक्यतो संध्याकाळी दुपारनंतर 4च्या नंतरच तुम्ही येऊ शकता. आणि येण्यासाठी तुम्हाला तुमची व्हेकल असलं तर फार गरजेचं आहे. 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर म्हणा, कारण टुरिस्टसाठी इकडे अजून तसे फारशा सुविधा नाही आहेत जास्त करून. आणि थोडं रिस्की पण आहे इकडे आल्यानंतर, थोडं सावकाश मस्ती वगैरे. हो, तुम्ही तुमची केअर करून व्यवस्थित इकडे आलात तर आणि निसर्गाचा आनंद लुटलात तर खूप तुम्ही एन्जॉय करू शकता. मंडळी बघा, आपण वरून तिकडून आलेलो आहोत. तिकडून
तर मंडळी आपण आता थोडा सिनेमॅटिक सीन बघूया. सिनेमॅटिक सीनची मजा घेऊया ड्रोन उडवून. हे बघा खाली तिकडे थोडं रिस्की पण आहे उतरण्यासाठी, सावकाश जावं लागेल. हे बघा लाटा कशा येतात, सुंदर असं वातावरण दिसतंय, खूप छान आहे. आणि नक्की भेट द्या एकदा तरी इकडे आपल्या कोकणातल्या बीचवरती. मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.